तर आम्ही इथपर्यंत कसं आलो हे आधी मेन सांगायचे. गोकर्णाला म्हणजे आमचं अचानक ठरलं. माझे मित्र अचानक घरी आले आणि म्हणले की आपल्याला कुठंतरी फिरायला जायचं आहे. काय माहीत नाही कुठं जायचं आहे, पण चल फिरायला. तर कुठं जायचं ते काहीच नक्की नव्हतं. तर आम्ही स्टार्टिंगला म्हणलं हम्पीला जाऊयात. मग असं ठरलं. मग नंतर रस्त्यात जाता म्हणलं नको हम्पी नको, मग गोकर्णाला जाऊ. तर मग फायनली रात्रभर म्हणजे जवळपास 12 तास ड्रायव्हिंग करून आम्ही आलो आहे गोकर्णमध्ये. तर गोकर्णमध्ये आता स्टार्टिंगला आम्ही आलो आहे याना केवमध्ये. बघू शकतो मी इतकी जंगल पूर्ण. तर इथं याना केव म्हणून आहे. तर ते याना केवमध्ये आम्ही आलो आहे. आता तेच याना केव बघायला चाललो आहे आणि मित्र बघा ते पुढे गेलेत. चला तर मग बघूयात हा ब्लॉग. आपलं सांगतो मी सोडून दाखवतो मी दाखवतो. बोलवत ऐकतो तू. नाव काय त्याचं नाव लिहिलंय कंडाळा. माऊ माऊ सायंटिफिक नेम मॅग्निफिरिया इंडिका फॅमिली. तर बघा हे किती मोठं झाड आहे. अरे हे तुळशी झाड आहे. तुळशीचं झाड आहे. अशा प्रकारे आम्ही कर्नाटकच्या झाडावरती आलेलो आहे आणि कर्नाटकची ही तुळशीचं झाड तुम्ही मागे बघू शकता. नाही मोठं पल्लट तुळशीचं झाड आहे. जोक नाही मित्रांनो. आणि हे फक्त हे फक्त तुम्हाला इथल्या इथं बघायला भेटणार आहे. तर अशाच प्रकारे मी पुढे बऱ्याच पद्धतीने मी तुम्हाला तुळशीचं झाड म्हणा, अजून झाड म्हणा, अजून तुम्हाला सांगतो सुपारीचं झाड म्हणा, सगळ्या पद्धतीचे झाडं तुम्हाला दाखवतो मी आणि ओरिजिनल झाडं दाखवतो. ओके टॉपला स्टे ट्यून फ्रॉम फास्ट. बघा आता का ते याना केव्ज चालू झाल्या तिथून. याना केव्ज आम्ही आलोय जवळपास चालत चालत याना केव्जच्या इथं. अरे मी याना केव्ज दाखवतोय रे व्हिडिओ मध्ये. बघा नाही का मग बघा बघा कशी की बघा. कसला कर कुठला अँगल असतो तो बघा. सगळं दिसलं पाहिजे तेवढंच काय दाखवतो. काय नाही करत त्याच्यात. तो बघा पॉप आहे. मोबाईल सुई घ्या उलट करून बाहेर फोटो खाली धर ना कॅमेरा. हा बघा तर फायनली पोहोचलो या केव पाशी आम्ही. काय फोटो तर येते तिथं जबरदस्त. लोकेशन पण जबरदस्त एकदम हिरवळ चारी बाजूने बघू शकता तुम्ही. जंगलच जंगल. इथं पण याना केव आणि या साईडला पण बघा. असं वाटतं जसं काय ते हॅरी पॉटरची शाळा नाही का हॉगवर्ट्स. थोडं थोडं बघा ते तसंच वाटतं हे बिल्डिंग. अरे पण कसं फॉर्मेशन झालं असेल ह्या दगडांचं. असे उभे उभे सुळे निघलेत सगळे. काय फॉर्मेशन असेल. चला तर बघू आता आतमध्ये जाऊयात. बघा फोटोशूट एकदम जोरात चालू आहे. मस्त दिसत काय केव आहे. त्याच्या आतमध्ये पण आहे जायला. इथे एक मंदिर आहे. आता आपल्याला ह्याला जायचंय आंघोळ करायला जायचंय रिसॉर्टला. कुठं रिसॉर्टला. ठीक आहे चला फोटो काढू. चला तर आतमध्ये चालले होते यानाक्यामध्ये. तिथे तिकीट वाटतं. तिथे तिकीट आहे ते सांगतो मी बघू. 10 रुपये एंट्रन्स फॉर केव विजिट 10 रुपीज. एकाचे 10 रुपये. तर तिकडच्या साईडने येतात बघा. ते मंदिराची साईड आहे तिकडं. तर यायलाच ते मंदिराच्या आतूनच यावं लागतं एंट्रन्सला यायला. तर आता आम्ही चाललो आहे केवमध्ये वरती. बघा थोड्या पायऱ्या तिथं चढायला. तर जाऊयात आता केवमध्ये बघूया कसं काय काय वाटतंय. बघू शकता. अरे मस्त आहे. इथं भारी आहे बघ पुढं. ते बघ ते हॉगवर्ट्स हॅरी पॉटरची शाळा. बघा इथून हॅरी पॉटरची इथं जातो तो शिकायला. तू झाडू तिथं पलीकडे हॅरी पॉटरचं झाडू लावलं तिथं पलीकडे. एक नंबर.
आहे त्याच्या बॅक साईडला आलो केवच्या, जिकडून आम्ही स्टार्ट केलं होतं. आता बॅक साईडला आलो आणि थोडं फोटो काढतोय. तर फुल जोरात फोटोशूट चालू आहे. आणि हा कॅमेरामॅन मॅन वर्सेस वाईल्ड मधून आणलेला डायरेक्ट. आता बॅक साईडला चाललोय आपण. हा तर आता आपण चाललोय ते बघा हॅरी पॉटरची शाळा हॉगवर्ट्स. बघा बघा तर मस्त फोटो काढायला खूप भारी. म्युझिक लावायची. बाई पैसा वसूल आहे. एकदम जोरात चालू आहे. हे बघा एक हात असं लिंगाच्या पोज. शिव असं मॉन्क सारखं पडू नको फक्त तू जर ना मॉन्क सारखं. मी आलोय त्या केवच्या बॅक साईडला. आमचं झालंय जवळपास पूर्ण केव बघून झाली. म्हणजे केवच्या पूर्ण तुम्ही आर पार येऊ शकता. म्हणजे फ्रंट साईडने जर तुम्ही आतमध्ये आला तर बॅक साईडने बाहेर येऊ शकता. तर अशी ती केव आहे. खरंच खूप भव्य केव आहे. आतमध्ये असं एकच नंबर बघायला. तर आता आमचे फोटोशूट संपत नाही. दोघा या दोघ जण इथं खाली फोटो काढत आहेत. 4 years continuously gym doing and this biceps and triceps and all body one day one muscle he gives in workout proper transformation. Please check. I'll show you. This is raw and natural body transformation. पळून गेला. Now he is doing right now cardio because no any equipments are available in this place. That's why he is doing cardio. Total body 100% natural transformation. Come fast. And his coach. Aniket Lawrence back. This is Dhumketu. 75 after is gone in his army. He's doing cardio or total body nutrition. This is Dhumketu. This is 75 years after this place. असलं तर जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले की नाही त्यांनी. त्याची बॉडी आणि बायसेप जर बघताल की नाही, बायसेप पण बॉडी जिमला जावा त्याला बघा. या तुम्हाला दाखवली. आमचं याना केव. आता आम्ही चाललो गोकर्णला. हो. आणि एक माणूस आमच्या इथे आलो. मेन प्रमुख आकर्षण दोघा तिथं उगाच. त्याला आम्ही बोलायचा ना इकडे घे. त्याला आम्ही घरनं बोलायचा ना पण म्हणला जिन्यात त्यांना म्हणते काहीच नाही चांगलं तरी जाऊ त्यांना सांगत बसले. नाही चांगले बघायसारखं एकदा यायला पाहिजे. असं केव परत बघायला भेटत नाही. असं बघायला भेटत नाही. खरंच छान आहे बघायला. भारी आहे. दगड आहेत विके सारखे. डायरेक्ट आरपार तुम्ही जाऊ शकताय. एका दरीतून दुसऱ्या दरीत निघते डायरेक्ट. मस्त आहे बघायसारखं. पाकळ्या ब्ल्यू मॉर्मॉन दाखवताना आपलं राष्ट्रीय फुल राष्ट्रीय हे ब्ल्यू मॉर्मॉन राष्ट्रीय फुलपाखरू. राष्ट्रीय फुलपाखरू पण तुम्हाला बघायला भेटेल. ब्ल्यू मॉर्मॉन आपल्याला माहिती आहे. तुम्हाला भेटले राष्ट्रीय फुलपाखरू भेटले. बघा त्यांनी ते बायकर्स चालले होते आतमध्ये. या सुईगाने कॅन्सल केलं वाटतं त्यांना सांगून परत रिटर्न निघाले. ठीक आहे तर चला झालं आपलं याना केव. आता आम्ही पुढे जातो गोकर्णला. नारियल पाणी पिणे गेलं. केवच्या समोरच येणार हो पाणी. मस्त आहे. काय वाटते केव. फोटो बघा तुम्ही फक्त. फोटो पण टाकतो मी व्हिडिओ मध्ये शेवटी. त्यामध्ये फोटो बघा. हा तर याना केवमधनं आम्ही आता हॉटेलवर आलो. फ्रेश झालो आणि थोडा आराम पण केला. आणि आता आम्ही चाललो बीचवर. म्हणजे हॉटेलच एकदम असं आम्ही रूम्स ज्या घेतल्यात तर ते हॉटेल एकदम बीच. 2 बीच आहेत जवळजवळच. एक आहे हा बीच आणि एक ओम बीच म्हणून पण आहे. असं तो ओम असा आकार दिसतो त्या बीचचा जर तुम्ही लांबून जर तर बघितलं तर.
तर मस्त आहे. म्हणजे फर्स्ट टाइम इकडे आलो, नाही तर आधी आम्ही गोव्याला जात होतो. पहिल्यांदा इकडे आलो, अचानक आलो, आमचं अचानक ठरलं, पण खरंच मस्त आहे. जर तुम्ही याचा प्लॅन करत असाल तर 2 दिवसासाठी गोकर्ण सगळं फिरून होतं. आता उद्या पण आम्ही फिरणार आहे बरेच, अजून काय काय आहे इथं फिरायसारखं, तर बघूयात मग उद्या काय आहे काय नाही. आता सध्या तर म्हणजे सकाळी तर तो हे केलं आम्ही, याना केव कंप्लीट केली. याना केवमध्ये जाऊन आलो, थोडं मग रूमवर येऊन आराम केला, थोडीशी झोप काढली आणि आता संध्याकाळी आलो. आणि आता इथं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत, वॉटर स्पोर्ट त्या ॲक्टिव्हिटी आहेत बऱ्याच स्वतः तिथं. तर विचार चालू आहे की त्या करायच्या, बघू. खरंच काय बीच आहे, एकदम स्वच्छ, मस्त वाटते घर. आता जरासं सूर्य कमी कमी होत चालला आहे, त्यामुळे जरा अजून चांगलं वाटते. तरी 5:30 वाजलेत, तरी पण बऱ्यापैकी ऊन जाणवतं इथं बीचवर. पण काय बघा, लेस क्राऊड. आणि बीच बघा किती स्वच्छ आहे, तुम्हाला जसं कॅमेऱ्यामध्ये दिसतं ना सेम तसंच एकदम एकदम स्वच्छ. तर सनसेट झाला. आजचा व्लॉग एवढाच होता. आज आम्ही म्हणजे गोकर्णमध्ये जवळपास आमची याना केवला गेलो, त्यानंतर गोकर्णला या बीचवरती आलो. आणि आता उद्याचा आमचा प्लॅन आहे मुर्डेश्वर मंदिर आणि अजून एक कोणतरी टेम्पल आहे, त्याचं नाव नाही माहीत, तर तिथं पण जायचा प्लॅन आहे. तर त्याचा व्लॉग मी उद्या टाकतो. तर आज तुम्ही बघितलं आमच्या रील पण शूट करून झाल्या, 2-3 रील अजून चालू आहे मागं रील शूट करायचं काम दोघांचं झालं ते झालं. तर एवढंच होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं तर जरा जास्त सपोर्ट भेटतो, जरा बरं वाटतं, लई छान वाटतं. सबस्क्रायबर वाढले का लई मस्त वाटतं. आम्ही तर आता ठेवतो. बाय.